Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. आज टक्के 10% पाणी कपात करणार आहे अशी साधारण ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं तर सरकार या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवलं, मुख्यमंत्री पण त्यांच्या परीने लक्ष ठेवतात, आम्ही देवेंद्रजी आम्ही पण त्याकडे लक्ष ठेवतोय। त्यामुळे कसं कुणाचं दुर्लक्ष असं समजण्याचं अजिबात कारण नाही, त्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी। आणि त्या अलीकडच्या काळामध्ये काही वाईट घटना म्हणजे त्याच्यामध्ये श्रीमंतांच्या मुलांच्याकडनं वाटेल तशा प्रकारच्या वेगाने गाड्या चालवणं, निष्पाप लोकांना निष्पाप मुलांनाच त्याच्यामध्ये त्यांचा जीव गमवावा लागणं, अशा काही घटना आपल्या पुण्यामध्ये घडल्या, नागपूरमध्ये देखील त्या ठिकाणी घडल्या, अशा वेगवेगळ्या भागामध्ये जळगावमध्ये त्या दिवशी घडल्या, अशा प्रकारच्या घटना घडतायत। त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच आपल्या आपल्या पालकांनी आपली आपली मुलं व्यवस्थितपणे वागतायत काय, राहतायत काय, रात्री कुठं जातायत, काय करतायत, इकडे सगळ्याच पालकांनी थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे। डिपार्टमेंट त्यांच्या परीने कायदा सुव्यवस्था ठेवण्याचं निश्चितपणे काम करेल, परंतु त्याचबरोबर आपला मुलगा चुकणार नाही। जरी काही तो कुणी लोकांची परिस्थिती चांगली असेल तर कधी कधी अलीकडे काय झालं, 1 किंवा 2 मुलं असतात, मुली असतात आणि मग वाटेल तशा प्रकारचे लाड होतात, तर ते लाड त्या केलेल्या लाडाची किंमत एवढी जबरदस्त मोजावी लागते की त्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेल्या आहेत। आम्ही त्या डिपार्टमेंटला सांगितलेलं, रोज डिपार्टमेंटच्या आम्ही संपर्कात आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्यांना कायदा नियम सारखा, तो श्रीमंत बापाचा पोरगा असो नाही तर कुणाचाही पोरगा असो, त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। सुटा केलेल्या असतील तर कायदा आणि नियम हा सगळ्यात श्रेष्ठ आहे, अशा पद्धतीनं तेही काम चाललेलं आहे। त्याची पण थोडीशी नोंद आपण पण सगळ्यांनी घ्यावी। आपल्याही बारामतीमध्ये काही दिसत असेल की काही मुलं थोडस चुकीचं वागत असतील, काही करत असतील, तर लक्षामध्ये आणून दिल्यानंतर जे काही दुरुस्त करायला पाहिजे किंवा जिथं काही नोंद घेतली गेली पाहिजे तशा प्रकारची नोंद आपण घेऊच। परंतु ह्या घटना घडल्यानंतर समाजामध्ये देखील एक नैराश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि मग सोशल मीडिया पण वेगवेगळ्या पद्धतीच्या न्यूज चालतात, लोक आपलं स्वतःचं मत त्यामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात। आता तो त्यांचा अधिकार आहे, तो संविधानाने त्यांना दिलेला आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही। परंतु हे काही घडू नये, वेडेवाकडे प्रकार देशात होऊ नये, महाराष्ट्रात होऊ नये, आपल्या जिल्ह्यात होऊ नये किंवा आपल्या परिसरात देखील होऊ नये, त्या पद्धतीची काळजी आपण सगळेच जण मिळून त्या बाबतीमध्ये घेऊया, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करेन। एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडस काय बाकीची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे। पेशवर पण परवाच आपल्या दोघांचं बोलणं झालं होतं, ते 200 रुपये काढल्या देऊन दिल्यामुळे मायगाव सध्या खुश त्या ठिकाणी आहे। अशा पद्धतीने आपल्या संस्था पण आपण चांगल्या चालवण्याचा प्रयत्न करू आणि आज जे बारामतीमध्ये काम चाललेलं आहे